जय जिजाऊ. कालच 2-3 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेऊन येणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतली आणि त्या ठिकाणी सर्व मराठा समाजाचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रत्येक मतदारसंघात एक मराठा समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करायचा असं मराठा समाजाने ज्यावेळेस त्यांना तिथे सांगितलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी त्यावेळेस त्या गोष्टीला होकार दिला आणि गावोगावी जाऊन बैठका करा. त्याप्रमाणे काल बारामतीमध्ये जिजाऊ भवन या ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेतली. त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मराठा समाजाची लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी 8 जणांनी लोकसभेसाठी इच्छुकता दाखवली. त्यामध्ये मी सुद्धा आहे, ज्यामध्ये त्यांनी समाजापेक्षा कोणीही मोठा नाही. आज आम्ही समाजातर्फे त्या ठिकाणी इच्छुक म्हणून उभे राहिलो. 8 जणांनी त्या ठिकाणी नावं दिलेली आणि समाज जो भूमिका घेईल त्या उमेदवाराला आणि तसेच अजून 5 तालुके भोर असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, खडकवासला असेल, पुरंदर असेल, तेथील कमिटीशी संपर्क साधून तेथील काय 3-4 लोक इच्छुक असलेल्यांची यादी आणि शेवट फायनल पुन्हा एकदा बारामतीच्या जिजाऊ भवन मध्ये आपण मीटिंग घेऊन ती यादी जरांगे पाटलांकडे देऊ आणि जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला प्रत्येक जण उमेदवार आहे असं समजून आम्ही त्या ठिकाणी उमेदवाराला लोकसभेसाठी निवडून आणण्याचा प्रयत्न करू. ही आमची काल बारामतीच्या जिजाऊ भवन मध्ये महत्वपूर्ण बैठक झाली.